राजवीर, अहो पण या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. तुम्ही तिला का जॉबवरून काढलंय? हे सगळं खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी चुकीचं आहे? तसं नाहीये. नाही, तसंच आहे. आता म्हणालात ना सगळं चुकीचं आहे, म्हणजे तुमच्यासाठी मी किंवा माझं म्हणणं महत्वाचं नाहीये आता. हे बघा, मला असं नव्हतं म्हणायचं. नाही, राहू द्या. तुम्हाला काय म्हणायचं होतं ते आलंय लक्षात माझ्या. राजवीर, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. मला फक्त इतकंच म्हणायचंय की हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्या दोघांच्या मध्ये आहे ना, मग आपण दोघं मिळून सॉल्व्ह करूया. तिला मध्ये आणण्याची काय गरज आहे? कोण मध्ये आणताय तिला? मी आणतोय की तुम्ही आणताय? आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर सांगतो, हा प्रॉब्लेम तुमच्यामुळेच आलाय. सो तो सॉल्व्ह करणं पण तुमच्या हातात आहे, माझ्या नाही. मॉडेलिंग करायला नकार दिला नसताना हे झालं नसतं, आणि अजूनही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तुम्ही पुन्हा तोच हट्ट करताय. राजवीर, तुम्हीच विचार करा. मनवा, मी माझा प्रत्येक डिसिजन विचार करूनच घेतो, त्यामुळे विचार करण्याची गरज तुम्हाला आहे, मला नाही. पण तुम्हाला असं का वाटतं की मी विचार नाही केलाय? मी सुद्धा खूपदा विचार केलाय, पण माझी खरंच इच्छा नाहीये मॉडेलिंग करायची. आणि राजवीर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मला मॉडेलिंग नाही करायचं. आता काय करू मी? तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही करता. मग आता मला जे बरोबर वाटेल ते मी करेन. राजवीर, प्लीज फक्त एकदा मला काय म्हणायचं ते शांतपणे आहे. आपण निवांत बसून बोलूया का प्लीज? आपण या विषयावरनं सतत भांडतो. मला हे सगळं नीट करायचं राजवीर. तुम्ही महत्वाचे आहात माझ्यासाठी. पण तुमच्या वागण्यातून दिसत नाही ना ते मला. कसं सांगू मी तुम्हाला? या सगळ्या वादांमधून काहीच निष्पन्न होत नाही, फक्तच आपल्या दोघांमधलं ना अंतर वाढतंय. आणि या अंतराचा खरंच खूप त्रास होतो मला. प्लीज माझ्यासाठी एकदा शांतपणे बसून बोलूया प्लीज. तुम्ही परत नाही म्हणणार असाल तर उपयोग काय त्याचा? Come in. सर, मी तुम्हाला मेल केले, तुम्ही चेक केलात का? कशाला? सर, सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रेझेंटेशन करेक्ट करून मी तुम्हाला मेल केलाय. नाही अजून. सर, मग प्लीज एकदा चेक करता का? राजवीर सरांना जाऊन दाखवू ना, त्यांनीच सुचवलेत ना करेक्शन्स. नाहीतरी या ऑफिसमध्ये सगळं त्यांच्याच मर्जीप्रमाणे चालतं. हो सर, पण प्लीज एकदा चेक करा ना. नाही म्हणजे या प्रोजेक्टचे तुम्ही इन्चार्ज आहात ना. तू मला सांगणार मी कसं काम करायचं ते? सॉरी सर, पण एकदा प्लीज. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझ्या सरांना जाऊन दाखव तुझं प्रेझेंटेशन. सर, जा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मी चुकीचं आहे? म्हणजे तुमच्यासाठी मी किंवा माझं म्हणणं महत्वाचं नाहीये आता. तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही करता. मग आता मला जे बरोबर वाटेल ते मी करेन. सकाळी सकाळी राजवीर ऑफिसला जात असताना आमच्यात वाद व्हायला नको होते. खूप चिडले असणार ते. आता दिवसाची सुरुवातच अशी झाली म्हटल्यावर ऑफिसमध्ये पण दिवसभर चिडचिड होईल त्यांची. आता लगेच फोन करून सॉरी म्हणायला हवं. स्विच ऑफ? यांचा फोन कधीच बंद नसतो. हॅलो. हाय, मी मनवा बोलते. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मला राजवीरशी बोलायचं होतं, पण त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. आले का ते ऑफिसमध्ये? नाही सर, अजून आले नाहीत ऑफिसला. अजून नाही आले का? त्यांचं बाहेर काही काम होतं का, मीटिंग वगैरे? नाही, शेड्यूल मध्ये तर असं काही नाहीये, पण तुम्ही काळजी
काळजी करू नका. मे बी ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. ते आले की मी लगेच तुम्हाला कळवते. ओके ठीक आहे. ओके. आई मला पण देण्याच्या. बस आणते. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी गुड मॉर्निंग. आता उठला? हो. का तब्येत बरी नाही? नाही, काल रात्री 3 वाजेपर्यंत काम करत होतो म्हणून झोपायला उशीर झाला. कामाच्या गडबडीत तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही, कळलं? आणि एक्सरसाइजचं काय? त्याला वेळ कुठे असतो? तो जरी घरात असला तरी सुद्धा समोर लॅपटॉप असतो 24 तास. पण मी आता ठरवलंय, आधी सारखी एक्सरसाइज पण करणार आणि सकाळी जॉगिंगला पण जाणार. आधी मैदानात तर ये, मग बघूया आधी तू थकतोस का मी थकतो. नितीश, बाबाने तुला चेक दिला होता तो नीट ठेवलास ना? नाही, आणि जर का कॅश काढली असशील तर ती सुद्धा नीट ठेवून दे. हल्ली कुणावर विश्वास ठेवता येत नाही ना, म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. हो आई. फक्त हो म्हणू नकोस. आणि पैशांचा जो काही व्यवहार आहे तो विश्वासू माणसाबरोबरच करायचा. हा बाबा, तुमच्या बायकोला सांगा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. मी चेक माझ्या अकाउंटला डिपॉझिट केलाय. तसं नाही रे बाळा, तू नेहमी वेंजळेपणा करतोस ना, म्हणून सांगते. आई, तसं काही होणार नाही. मी बाबांना त्यांनी दिलेल्या 1-1 रुपयाचा हिशोब देणार आहे. मी तसं त्यांना प्रॉमिस केलं. बरं, टीम बनवायला सुरुवात केलीस की नाही? हो. कारण ही सगळी कामं एकट्याने केलीस ना तर खूप हेक्टिक होईल. नाही, अगदीच अशी टीम वगैरे काही बनवली नाहीये, पण एक जण आहे मदतीला. इनफॅक्ट मदतीला नाही, खरं तर तिला यातला जास्त एक्सपिरियन्स आहे. सो तीच मला मदत करते. ती म्हणजे कोण? अगं सुष्मिता. मध्ये मी तुला सांगितलं होतं ना. सुष्मिता? ती तर राजवीरच्या कंपनीत काम करायची असं म्हणाला होतास ना तू? करत होती, पण तिने आता राजवीर जिजूंची कंपनी सोडली. का? तिला काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. पण तुम्हाला सांगू का, तिला यातला ना खूप एक्सपिरियन्स आहे आणि तिच्यामुळे मला कॉन्फिडन्स सुद्धा आलाय. त्यामुळे तिची मला खूप मदत होते. अरे मग तिला घरी बोलव ना, आम्हाला सुद्धा भेटता येईल तिला. नक्की घेऊन ये. बरं चल, आता मी आवरतो, बरंच काम करायचं. काय हो, तुमच्या लक्षात येत आहे का? आपलं लेकरू आता मोठं झालंय. राजवीरचा फोन का नाही आला अजून? काय ग मनवा, एकटीच काय बसलीस? काय नाही, सहजच. तू मला तरी बोलवायचं ना भाजी निवडायला. घरातली सगळी कामं एकटीनेच करायची काही गरज आहे का? बर, आता भाजी तू निवड, आज भाजी मी करते. हा नाही, नको काकू, मी करते. अगं मनवा, तू छानच स्वयंपाक करते, पण माझ्याही हाताला थोडीफार चव आहे की नाही? नाही नाही, तुम्ही छान स्वयंपाक करता याबद्दल काहीच प्रश्न नाहीये, पण ठीक आहे ना, मी करते आता. हा, हवं तर उद्याचा ब्रेकफास्ट तुम्ही करा. सकाळी? ठीक आहे, ठरवू आपण काय ते सकाळी. ठीक. काय ग मनवा, तू बोललीस का राजवीरशी? कशाबद्दल? ग कशाबद्दल काय, नंदाबद्दल विसरलीस का? आय एम सो सॉरी, माझ्या लक्षात होतं पण विचारायचं राहूनच गेलं. वाटलंच मला. बरं तर बोल, काय बोलायचं ते लवकर. नाही तर इकडे आपण बोलायचं करत राहू आणि तिकडे तो दुसरी मॉडेल घ्यायचा आणि आपल्याला कळवायचं सुद्धा नाही. हे सगळे डिझायनरचे कपडे तयार झाले असतील ना ग? मला तर बाई कधी एकदा आमच्या नंदाला त्या डिझायनरच्या कपड्यात बघते ना असं झालंय. हेलो. नहीं नहीं चाहिए, थैंक यू. कोणाचं होतं ग? टेलीमार्केटिंग. आय मेल, हे टेलीमार्केटिंग वाले कधीही फोन करतात.
दुपारचं झोपू पण देत नाहीत. काय चाललंय सासू सुनेचं? काही नाही बाई, आम्ही सहज गप्पा मारत होतो. अगं मग बस ना. नाही, मला एक काम आठवलं, तेवढं करते मी. हा मनवा, तेवढं नंदाचं लक्षात ठेवा. आले. नंदाबद्दल काय म्हणत होती रंजू? नाही, काही विशेष नाही. राजवीर गेला का ऑफिसला? हो. राजवीर सकाळी फोनवर कुणाशी भांडत होता का? अगं खाली आवाज येत होता. नाही, ते तर उलट सकाळी लवकरच गेले आज ऑफिसला. नाही, पण मला त्याचाच आवाज वाटत होता. बरं, मी शेजारी परांजपॅनकडे जाऊन येते. राजवीर प्लीज कॉल बॅक करा. आय नो सर, राजवीर सर नसल्यामुळे मीटिंग्स कॅन्सल होतात, पण प्लीज सर आपण आजची मीटिंग पोस्टपोन करूयात का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण राजवीर सर नाही आलेत अजून. सर ते आले की मी कळवते तुम्हाला. ओके सर, थँक्यू. प्रिया, काय ग, काय झालं? सकाळपासून बघते तू सारखी फोनवरच आहेस. राजवीर सर नाही आले तर ऑफिसला अजून, आणि सकाळपासून 3 मीटिंग्स कॅन्सल झाल्यात. आणि त्या रॉ मटेरियलवाल्या देसाईंचाही फोन येऊन गेलाय ग. खूप चिडलेत ते. तू एक काम कर, सरांनाच फोन कर. त्यांचा फोन स्विच ऑफ येतो यार. मी त्यांच्या घरी फोन करून बघते. हो. हॅलो. हॅलो मॅम, मी प्रिया बोलतेय. हा बोल ना. मॅम, सरांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का? म्हणजे मॅम अजून सर ऑफिसला नाही आलेत आणि त्यांचा फोनही स्विच ऑफ येतोय मॅम. मॅम ऍक्च्युली सकाळपासून 3 इम्पॉर्टंट मीटिंग्स कॅन्सल झाल्यात आणि क्लायंटचे सतत फोन सुरू आहेत मॅम. मॅम सर आज ऑफिसला येणार आहेत ना? नाही, तसं काही नाही आहे. म्हणजे ते ऑफिसला जायला निघाले होते सकाळीच. त्यांचा फोन पण लागत नाहीये. मी मगासपासून कॉल करते तर स्विच ऑफ येतोय. मॅम मग आता काय करायचं? मी बघते. ओके मॅम. मनवा, काय झालं का? माई, राजवीर सकाळी ऑफिससाठी निघालेत, अजून पोहोचले नाहीत ऑफिसला. अगं मग दुसरीकडे कुठे गेला असेल कामासाठी? हो, पण तसं काही असतं तर ऑफिसमध्ये माहीत असतं ना. आता ऑफिसमधनं फोन येऊन गेला की ते अजून पोहोचले नाहीयेत म्हणून. आणि मी पण त्यांना कधीचा फोन ट्राय करते, त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. हे बघ, तू काळजी करू नकोस. कामासाठीच तो गेला असेल कुठे. माई, मला खूप टेन्शन आलंय हो. सांगितलं ना, नको काळजी करूस. मी 1-2 ठिकाणी फोन करते. हा. हॅलो. हा, मी माई बोलते. मी बरी आहे. राजवीर आला होता का तुमच्याकडे? नाही आला? बरं बरं, आला तर मला कळवा. हॅलो. हा, देशमुख साहेब. अहो, आमचा राजवीर आलाय का तिकडे? नाही आला? बरं ठीक आहे, आला तर कळवा मला. मनवा, सकाळी तुमचं दोघांचं काही बोलणं झालं का? काय विचारते मी? हो, म्हणजे माई, जरा वाद झाला होता आमच्यात आणि ते चिडूनच निघाले होते घरून. बरं ठीक आहे, येईल तो संध्याकाळपर्यंत. माई, पण अगं सांगितलं ना, नवरा बायको म्हटलं की थोडे रुसवे फुगे चालायचे. काळजी करू नकोस, येईल तो. माई, पण मग फोन का नाही लागत आहे त्यांचा? अगं आता ते काही मला माहिती नाही, पण येईल तो संध्याकाळपर्यंत. ठीक आहे.
तुम्ही एकटेच काय बुद्धिबळ खेळताय? बुद्धीला चालना देतोय रंजू. आले मोठे बुद्धीला चालना देणार. ते घरात काय चाललंय ते माहितीये का तुम्हाला? तुला घरातली कामं करायला लागतात वगैरे हेच सगळं सांगणार असशील ना तर नको सांगू, मला अजिबात ऐकायचं नाही. हजारदा ऐकलंय ते. आता मला या राजाला मात देऊ दे. त्या राजाचं मरू दे. ते घरातल्या राजा राणीचं काय चाललंय ते माहितीये का? काय झालं? भांडण झाले, जोरदार भांडण. तुला कसं कळलं? अहो आता मी माई आणि मनवाचं बोलणं ऐकलं. मनवा माईना सांगत होती की त्यांच्यात जोरदार भांडण झालंय आणि राजवीर चिडून निघून गेलाय. ही छान बातमी दिलीस तू. खरी बातमी तर पुढे आहे. काय झालं माहितीये? राजवीरचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि तो ऑफिसला सुद्धा गेला नाहीये. म्हणजे आता राजवीर कुठे आहे हे कुणालाच माहित नाही. काय बातमी सांगितलीस? काय बातमी सांगितलीस? जाऊन त्या मनवाचा चेहरा बघा कसा झालाय ते. वा वा वा, याच दिवसाची मी वाट पाहत होतो. हा दिवस आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. हो पण आता आपण काय करायचं पुढे? आता काय? आता आपल्या सगळ्या चाल नीट खेळायच्या. राजाला राणीपासून दूर आणायचं. सगळं जाळं राणी भोवती विणायचं. की राजा आपोआप चेकमेट. मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मॉडेलिंगसाठी नकार दिला. हे दरवेळेला मनवा असंच जर नुकसान होत राहिलं ना सगळं संपेल लवकर. मी असं बोलतोय कारण उद्या जर माझी कंपनी बंद पडली ना मनवा तर त्याला फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. तुम्हाला जे बरोबर वाटतंय ते तुम्ही करता. मग आता मला जे बरोबर वाटेल ते मी करेन. रंजू वहिनी एक मिनिट. काय टीव्ही काय बघतेस? जा चहा आण माझ्यासाठी. मग धामा सोडून टीव्ही बघत बसली. वहिनी तुम्हाला आणायचंय चहा? नाही मला नको. हे घर मंथरलेलं 4 मार्च पासून रात्री 9:30 वाजता झी युवावर. मनवा तू बघितलंस का आता? मी खूप मला काहीतरी गडबड वाटते ग. नाही नाही, टीव्ही मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. तू का बसलीस पण अशी? राजवीरची वाट बघतेस का? हो, मी जरा माझ्या बेडरूम मध्ये जाते. थोडी आवरावर करायची. ठीक आहे. काहीतरी गडबड आहे नक्की. मनवा जेवायला चल बरं. माई मी नंतर जेवेन. मनवा अगं तू जेवणासाठी राजवीरची वाट बघतेस आणि तू बाहेरून जेवून आला तर? तरी थांबते मी माई. मनवा अगं नको काळजी करूस एवढी. अगं तो असा आधीमध्ये बाहेर जातो. पण माई असं न सांगता. अगं आता नेहमीच आहे नाही. मनवा माझं ऐकणार का? जेवायला चल बरं. माई मी खरंच राजवीर आले की जेवेन. तुम्ही प्लीज जेवून घ्या. ठीक आहे, मग मी सुद्धा थांबते तोपर्यंत. माई प्लीज नका ना असं करू. तुम्ही वेळ तर जेवायला हवं. तुम्हाला औषधे घ्यायची असतात ना.
आणि मी म्हटलं ना तुम्हाला, राजवीर आले की मी नक्कीच येवेन, तुम्ही नका काळजी करू. काळजी मी करते का तू? मनवा, आम्ही वाट बघतोय, तू जेवायला खाली ये. माई प्लीज. नाही, आता मी काही ऐकणार नाही तुझं. तू आत्ताच्या आत्ता खाली आहे, आम्ही वाट बघतोय.